Hello, welcome to the segment 30 Days and 30 Dental Solutions for One Confident Smile. So today's topic is when do you need to visit your dentist? आता आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की डेंटिस्टकडे नेमकं जायचं कधी. आता मी एक लिस्ट सांगणार आहे पॉईंट्सची ज्याच्यामध्ये आपल्याला कळेल की काय आपल्यासोबत झालं की डेंटिस्टकडे जायला पाहिजे. पहिलं, जर का ब्रश करताना आपल्या हिडीतून ब्लिडिंग व्हायला लागतं किंवा हिडीमध्ये सूज आली असते. सेकंड पॉईंट, ब्रश केल्यानंतरही किंवा माउथवॉश वापरल्यानंतरही तोंडातनं बॅड स्मेल येतो, तो काही जात नाही. थर्ड, गरम किंवा थंड काही खाताना दात दुखू लागतात, दातांमध्ये खूप सेन्सिटिव्हिटी वाटते. फोर्थ पॉईंट, आपल्या हिरड्या सुजल्या, लालसर दिसायला लागल्या, स्वेलिंग जाणवायला लागलं तर डेंटिस्टकडे नक्की जायचं. फिफ्थ पॉईंट, दात जर हलायला लागलोय, दातांमध्ये गॅप्स व्हायला लागले आहेत, कुठल्याही दाताला सतत डल पेन होतंय, हे सिम्पटम्स इग्नोर करू नका. अर्ली ट्रीटमेंट केलं तर सगळे मोठे प्रॉब्लेम्स आपल्याला टाळता येतात. आणि लक्षात ठेवा, जरी काही पेन नसेल, काही त्रास नसेल तरी दर 6 महिन्यांनी एकदा डेंटल चेकअपसाठी आणि दात क्लिनिंगसाठी नक्की विजिट करा. दात क्लिनिंग आणि रेग्युलर डेंटल चेकअप हे खूप गरजेचं आहे. हेल्दी टीथ, हेल्दी स्माईल. पुन्हा भेटूया डे 6मध्ये. तेव्हा जाणून घेऊया व्हॉट हॅपन्स ड्युरिंग डेंटल क्लिनिंग ट्रीटमेंट. स्टे ट्यून्ड. डॉक्टर पूनम वासे.